हरिपाठ मराठी अनुवाद. नित्यनेम नामी ते पाप प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी. त्यांच्या हरिवीण जन्म नरकची पेई जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगन होनी वाड नाम आहे. याचा अर्थ काय? भगवंत नामाच्या नित्य स्मरणाचा नियम ज्याला आहे असा पुरुष फार विरळा दिसतो. नित्य नामस्मरण करणाऱ्यापाशी लक्ष्मी वल्लभ भगवान नित्य राहतो. त्याच्या मुखातून नारायण हरी असा नामजप सारखा चालला आहे. अशा पुरुषाचे घरी चारी मुक्ती वास करतात व त्याला परमानंदाचाही लाभ होतो. हरीचे नाम ज्याच्या मुखात येत नाही अशा पुरुषाला जिवंतपणी दुःख भोगावे लागते व मरणानंतरही तो यमलोकासच जातो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना आपल्या मनातील नाम महात्म्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा सद्गुरू निवृत्तीनाथांनी सांगितले की, बाबा, हरिनाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे. नाम महात्म्य अगाध व अतर्क्य आहे. अभंग 23. 7-5-3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गी वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. अजपा जलने उलटे प्राणाचा, येथेही नामाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जयने नामे विनव्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. म्हणजे काय? पंचप्राण व मनबुद्धी मिळून एकूण 7-5 महाभूते, सत्व रज तम हे 3 गुण, दशक म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिय ही 25 तत्वे म्हणजे सर्व हा प्रपंच श्रीहरीच जो एकतत्व तोच आपल्या ठिकाणी झाला आहे. पण श्रीहरीचे नाम मात्र तसे नाही. ते सर्व मार्गापेक्षा वरिष्ठ आहे आणि तेथे सायासही काही लागत नाही. अजपा जपातही श्रीहरीचे नाम केल्याने कल्पातेच लागतेच. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरिनामा वाचून एक क्षणभर देखील जगणे व्यर्थ वाटते व त्यायोगे मनाला असह्य दुःख होते. म्हणूनच सर्व गोष्टीचा सर्व बाजूने पूर्ण विचार करून अखेर शेवटी श्री रामकृष्णाधिक भगवत नामस्मरणाचा अचूक राजमार्ग धरून त्याप्रमाणे मी निर्धास्त चालत आलो आहे. अभंग 24. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे हा भावो, टाकी रे संदेहो. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोतकुळ शीळ मात, भजका त्वरित भावयुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, वैकुंठ भुवनी घर केले. याचा अर्थ असा की जप तप क्रिया नेम धर्म या सर्वांचा उपदेश सर्वत्र श्रीहरी भरला आहे. असा शुद्ध भाव होणे हाच आहे. म्हणून सर्वत्र एक श्रीहरीच हा भाव किंवा अशी अद्वैत सत्ता विसरू नये आणि विनाकारक संशय धरू नये. रामकृष्णाचे नावाचा अखंड घोष करावा. उच्च स्वराने त्याचा धावा करावा. जाती वित्त गोत कुळ शील या काल्पनिक गोष्टी आहेत. म्हणून आदराने भगवंताचे नामस्मरण करण्यास लवकर लाग. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मनात रामकृष्णाचे नाम व ध्यानात रामकृष्णाचे रूप साठवल्यामुळे मी अखंड वैकुंठ भुवनात वस्ती केली आहे. अभंग 25. जाणीव नेनीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. श्रीहरीचे ठिकाणी जाणीव नेणीव दोन्ही नाही. म्हणून त्या श्रीहरीच्या नामस्मरणाने सदा मोक्ष मिळतो.
नारायण हरी हा नामाचा उच्चार जेथे होतो तेथे कळी काळाचा मुळीच शिरकाव होत नाही. श्रीहरीच्या नामस्वरूपाचा महिमा वेदासही कळत नाही. तेथे सामान्य माणसा तर काय कळणार. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नारायण नामाच्या पाठाचे फळ म्हणजे अखंड नारायण नामस्मरण हेच आहे. यामुळे वैकुंठ लोक सर्व लोकात व्यापून आहेत असा अनुभव येतो. अभंग 26. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपा आधी. नामा परते तत्व नाही रे, अन्यथा वाया आणि का पंथा जासी झणी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. मना नाम हे अद्वैत तत्व आहे हे पक्के समज. अशा दृढ विश्वासाने नामस्मरण करशील तर खात्रीने तुझी श्रीहरीला दया येईल. ते नाम म्हणजेच रामकृष्ण गोविंद हे होय. ते सोपेही आहे, पण इतर साधने सोडून सद्गतीत अंतकरणाने मात्र जपत जा. नामाव्यतिरिक्त दुसरे निराळे तत्व नाही. नामस्मरणा वाचून व्यर्थ दुसरा मार्ग धरू नकोस. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन धारण करून अंतकरणात श्रीहरीला धरून व मनाची माळ करून सदा नामस्मरण करीत असतो. अभंग 27. सर्व सुख गोडी नाही, शास्त्रे निवडी. रिकामा अर्धवघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिनीव. हरिविन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुणी राही. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रियास आवडी लपू नको. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. याचा अर्थ काय हो? सर्व शास्त्रांनी सुखगोडी एका हरिनामातच आहे असा अबाधित अंतिम निर्णय करून ठेवला आहे. म्हणून हरिनामा वाचून एक क्षण देखील रिकामा राहू नकोस. सर्व संसार खोटा आहे. हरिनामा वाचून संसाराची येरझारा चुकवणार नाही. हरिनाम मंत्र जपाने अनंत कोटी पापे जळून जातील. म्हणून हरिनामाचे ठिकाणीच दृढ संकल्प करून राहा. संसारातून आपली वृत्ती काढ. सर्व आसक्ती सोड व इंद्रियांच्या संधीत लपू नकोस. तीर्थ व व्रते यांचे ठिकाणी भाव ठेव व श्रीहरीला शांती दया इत्यादी वृत्तीचा पाहुणा कर. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला श्री निवृत्तीनाथाचे ज्ञानच निसंदेह प्रमाण आहे. हरिपाठ हा जिवंत समाधी होय. अभंग 28. अभंग हरिपाठ असती 28, रचले विश्वासे ज्ञानदेवे. नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वता ते. असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन, उल्हासे करुण स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांची घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरी. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. याचा अर्थ काय तर ऐका. हरिपाठाचे अभंग 28 आहेत. पण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते मी विश्वासाने रचले आहे. आळंदीला राहून इंद्रायणीचे काठी जो कोणी नित्य पाठ करेल तो सर्वथा अधिकारी होईल. स्वस्थ चित्त करून एकाग्र मन करून अत्यंत उल्हास वृत्तीने अंतकरणात नामस्मरण करावे. संकटकाळी व मरणाचे वेळी श्रीहरी त्यांचे आत बाहेर संरक्षण करेल. संतांनी माझ्या म्हणण्याचा अनुभव घेतला आहे. शिष्याने सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करण्याला आळस करू नये व त्याने आळस सोडून हरिनामस्मरण करावे. हे शिष्याचे मनावर बिंबवण्याकरिता
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नामस्मरणाचे ठिकाणी आळस करून नामस्मरण न करणारा मंदमती कसा बरे असेल, कसा बरे तरेल. नामस्मरणासारखी सोपी गोष्ट ही जो आळसाने करू शकत नाही, त्या अभागी आळशी पुरुषाला तरुणोपायच नाही असा भाव ठेव. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या मुखावाटे आपल्या नामाची महती किंवा कीर्ती आणि हरिपाठाची फलश्रुती जी वदविली ती ऐकून मी फार संतुष्ट झालो. मला फार समाधान वाटले. श्री सद्गुरु निवृत्तीनाथाची कीर्ती कशी थोर आहे. अभंग 29. कोणाचे हे घर देह हा कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला जय सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, या नावे रूपे ती म्हणे जाणा. मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराजांच्या संप्रदायात हा 29वा अभंग शेवटी म्हणण्याची पूर्व परंपरा आहे. इथपर्यंत आपला मराठी अनुवादातील हरिपाठ पूर्ण झाला. जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.